नाशिक लोकसभा इलेक्शन कोकाटे वाजे यांना निवडणुकीने आणले एकत्र. सिन्नरला मूक सहकार्याच्या उतराईचे वर्तुळ पूर्ण. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असे कायमच म्हटले जाते. याची प्रचिती नुकतीच सिन्नरच्या नागरिकांना आली. आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरणारे कट्टर विरोधक म्हणून परिचित असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि आमदार माणिकराव कोकाटे हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. सिन्नरच्या अलीकडच्या 15-20 वर्षाचे राजकारणाची वाटचाल पाहिली तरी ते द्विकेंद्रीय राहिलेले आहे. आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या दोन कुटुंबातील राजकीय वर्चस्वाचा संघर्ष राहिलाय. दोन कुटुंबाभोवती फिरणारे हे सिन्नरचे राजकारण लोकसभा निवडणुकीत मात्र नेमके उलटे राहिले. राजकारणात परस्परांचे विरोधक असूनही लोकसभा निवडणुकीत मात्र आपल्या विरोधकाचे भलेच व्हावे अशीच भूमिका दोन्ही नेत्यांची पाहायला मिळाली. कधी नव्हे ते दोन्ही नेत्यांचे राजकीय हितसंबंध समान पातळीवर आल्याने परस्परांना पूरक ठरेल अशीच वेळ राजकारणाने आणली. विरोधकाला मदत व्हावी अशीच वेळ दोन्ही कुटुंबातील या परस्पर विरोधक नेत्यांवर आणली. विशेष म्हणजे अडचण होत असूनही ॲडव्होकेट कोकाटे यांनी हे संबंध निभावल्याचे बोलले जात आहे. हितसंबंधाचे वर्तुळ पूर्ण. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याची सुरुवात झाली. आमदार ॲडव्होकेट कोकाटे गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे होते. सिन्नर राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या तालुक्यातील नेता लोकसभेसाठी उभा म्हटल्यावर सिन्नर तालुका एकसंघपणे अपक्ष असलेल्या कोकाटे यांच्यासोबत उभा राहिला. त्यावेळी राजकीय विरोधक असलेल्या राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरला काम करताना देखलेपणाने विरोधकाची भूमिका निभावली, मात्र त्यात जोर नव्हता. गेल्या वेळच्या प्रचारात कोकाटे यांच्या समर्थकांना फार दुखावणारा प्रचार त्यांनी केलाच नाही. विरोधक असूनही कुठलाही तीव्र किंवा जोरकस प्रचार न करता विरोधकाची तटस्थ भूमिका वठवणाऱ्या वाजे यांनी जी सौम्य व देखलेपणाच्या विरोधाची भूमिका घेतली त्याची परतफेडीच्या रूपाने परतावा यावेळी त्यांना ॲडव्होकेट कोकाटे समर्थकांकडून मिळाल्याचे उघड बोलले जाते. कोकाटे तटस्थ. राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोकाटे प्रचारात दिसलेच नाही. विरोधकाचे हितसंबंध जोपासण्याचे वर्तुळ त्यांनी पूर्ण करताना सुरुवातीला प्रचारात सहभाग घेतला नाही. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी गोडसे यांच्यासाठी प्रचार सुरू केल्याचे दाखवले, पण तोपर्यंत वाजे यांना बराच अवधी मिळाला. मुळातच गोडसे यांच्या आधी 15 दिवस ते 3 आठवडे उमेदवारी जाहीर झाली होती. त्यात गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठवडाभर कोकाटे तटस्थच राहिले. या सगळ्यातून सिन्नरच्या मतदारांना जो संदेश द्यायचा तो बरोबर पोहोचवण्यात त्या दोन्ही नेत्यांची मुख संवाद पोहोचून गेला. आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे विजयी झालेच तर सिन्नरचे मैदान आहे तेच मोकळे मिळणार असल्याने ॲडव्होकेट कोकाटे यांनी करेक्ट संधी साधून मुख सहकार्याची उतराई केली. एकूणच राजकारणाने विरोधक असूनही दोन्ही आजी-माजी आमदारांना एकत्र आणले. परिणामी विरोधक असूनही मतभेद विसरून राजाभाऊंना लोकसभेत पाठवायचे या हिशोबाने आमदार माणिकराव कोकाटे सुरुवातीला गोडसे यांच्या प्रचारापासून तटस्थ राहिल्याने मतदारांनी बोध घेतला. त्यामुळेच राजाभाऊ वाजे यांच्या मतांच्या टक्केवारीत वाजेविषयींच्या सहानुभूतीसोबतच कोकाटे यांच्या मुख सहकार्याचा हातभार असणारच आहे. असेच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.